काय कपाट उघडू कपाट मी इकडे बघ मग कपाट उघडायचो तर विराज तू काय म्हणला कपाट उघडायच्या आपण जाणार आता ती कपाट आहे काचाचं ते कपाट उघडायचं त्याच्यात काय करायचं तुला बघायची कपाट बघायची आता हे खालच्या ह्याच्यातून आरसा जे असतो ना कपाट त्याच्यावर जायचंय इकडे काय नाही इकडे होय इकडे काय नाही इकडे मान्य गप ना तू आता आरशाकडे जायची तुला आरशावर चढायची ना आरशाच्या कप्प्यात घुसायचे कशासाठी आता काय म्हणतो काय मागत असं थांब थांब आता ही बर चढतो थांब थांब काय दाखवतो बरं इकडे इकडे बघ मी देतो तुला काय पाहिजे कलर दिसतोय वर म्हणजे असं रॅक आहे तेल खडू ते पाहिजेत ना शाळेतले तेच पाहिजेत ना ही का काय शाळेतले तेल खडू आहेत ना तुला कशाला पाहिजे ते शाळेत पाहिजे आता ह्यासाठी रडत होता का तेल खडूसाठी बघा तेल खडू वर होते मान्य चढून द्या तेल खडू घेऊन द्या आतापर्यंत म्हणत होता आरसा होता कपाटाचा त्या कपाटाचा आरसा उघडून द्या त्याच्यात काय उचकायचं होतं का काय की आणि वर चढून द्या पडल्यावर इतका एडम करतो अवघड आहे सगळेच पोर अशी इतकी एडम करते का काय करते मिळालं नाही आता तेल खडू आहे 10 रुपयाचा सगळे आता मोडून काढीन आणि मग बसा बोंबलत पुन्हा बरं केच पेन घेतले ते बी एका दिवसात मोडून काढतो तेल खडू घेतले ते बी एका दिवसात मोडून काढतो आता किती एडम करतात किती शांत झाला तर जे आपल्याला जे काय बोलायचं ते विसरून बी गेलं काय विषय होता आणि काय विषय नव्हता तू फाडीत नाही बरं शाळेत किती तुला सांग चौथीला शाळेत आहे आणि बालवडीत कोण जात तूच जातो बालवडीत बारका जातो तू कुठे जातो शाळेत इथं आपल्या गावात आपलं गाव कोणचं आहे बरं ही गाव कोणचं आहे मांडवा तालुका कोणचा आहे शेव कोणचा तालुका आष्टी जिल्हा कोणचा आहे जिल्ह्याला सरळ जायचं म्हणजे जिल्हा बीड म्हणजे मांडवा गाव तालुका आष्टी जिल्हा बीड तर शाळेत बालवडीत जातो गावात जातो दप्तर घेऊन जातो भात खातो भात भेटतो तुम्हाला भेटतो ना बरं तुझं नाव काय सांग बरं विराज इंग्लिश स्कूल अरे तर तुझं आहे ना आता नाव सांग ना तू विराज सचिन मुटकुळे म्हण आता उलट सांगितलं गड्या अरे निदान मुटकुळे म्हणायचं मग विराज सचिन म्हणायचं आणि एक गॅप मध्येच टाकतोय बरं आलं ना विराज सचिन मुटकुळे राहणार मांडवा तालुका आष्टी जिल्हा बीड हा आता शाळेत कुठे बालवडीत कुठं गावात किती वर्षाचा आहे तू 3 वर्षाचा आहे हा आणि येणं करतो का अजिबात नाही अभ्यास करतो का हा करतो पाटी पेन्सिल हाय वही पेन बी हाय अजून काय पेन हाय ही कशाला लागतो पेन लागतोय कशासाठी लिहायला लागतोय अयो तू अभ्यास विराज कशासाठी अडवून करीत होता आता डान्स बी केला सर्व गोष्टी केल्यात आता खुश बी झाला खडूमुळं अगोदर गाणं लाव डान्स करायचा म्हणायचा गाणं लावा गाणं तर आपल्याला दाखवता येत नाही टाकता येत नाही हॅपी बर्थडे तर बाबा काय करतो जा मम्मीकडे बघून प्रेम दिले बऱ्यापैकी आतापर्यंत 1800 तास वॉच टाइम झालाय भरपूर असं प्रेम दिलंय आणि त्याच्यामुळं सगळ्यांचे आभार तर व्यक्त केलेच पाहिजेत 18 तास म्हणजे भरपूर झालं 4000ला 2200 तास अजून बाकी आहे तर त्यांनी काय होईल चॅनल मोनोटाईज होऊ शकतो ते 2200 तास कंप्लीट केलं तर म्हणून त्याच्यासाठी व्हिडिओ पण मला बनवावं लागतीलच पण आता सपोर्ट जे बघत आहेत त्यांचं की त्यांनी बी आपले थोडे व्हिडिओ समजून घेतले पाहिजेत बघितले पाहिजेत चांगले नसले तरी आता काय होतं काही गोष्टीसाठी बनवावंच लागतं व्हिडिओ बनवल्याशिवाय वाच टाइम वाढतच नाही तर रोजच चांगला व्हिडिओ बनवायला त्या दिवशी तशी स्क्रिप्ट नसती जर कुठं अचानक एखादं लग्न असलं तर मग चला लग्नाला चाललोय कुठे एखाद्या कार्यक्रमाला चाललोय थोडंसं स्क्रिप्ट होती चांगली कुठं फिरायला गेलो तर काही गोष्टी नवीन दाखवता येतात पण असं घरी रोज काय दाखवायचं हे असतंय आणि रोज आपलं थोडंसं
व्हिडिओ बनवतो म्हणजे काही नाही, त्याच्या पाठीमागे आपला फॅमिली पण सगळ्या गोष्टी असतात त्या पण करावं लागतात. तर 2 रुपयासाठी आपल्याला काम पण करावं लागतं, इकडं तिकडं सगळं बघून एक ॲडजस्टमेंट करतो. थोडंसं प्रयत्न चाललेत, सपोर्ट करा. तर सगळ्यांचं शेवटी नमस्ते, धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जे सबस्क्रायबर आपले आहेत ते तर ठीकच आहे, पण नवीन कुणी जर पहिल्यांदा व्हिडिओ त्यांच्याकडे आला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल घंटीवर क्लिक करा, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असतील. चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटीवर क्लिक केलं तर त्याच्यामुळं मग तुम्हाला नवीन अजून आपण रोज एक व्हिडिओ बनवत असतो, 1 दिवस 2 दिवस 3 दिवसात तरी एक तरी बनतच असतो, तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचू शकतो, तुम्हाला पाहायला भेटेल.